घोडबंदर रोड शिवसेना आणि वैष्णवी प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्र महोत्सव रंगला खेळ पैठणीचा। ठाणे महानगरातील घोडबंदर रोडवासियांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी, प्रतीक्षा आणि उत्सुकता असणारा घोडबंदर रोड शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वैष्णवी प्रतिष्ठानचा यावर्षीचा महाराष्ट्र महोत्सव 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत मृच्छला पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागे असलेल्या महापालिकेच्या मैदानामध्ये सुरू आहे। या भव्य महाराष्ट्र महोत्सवाचे यंदाचे हे 9वे वर्ष असल्याचे या महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजक शिवसेना पक्षाचे ओळा माजीवाडा विधानसभा संपर्क प्रमुख आणि वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश मनेरा यांनी यंदाच्या महाराष्ट्र महोत्सवाबद्दल बोलताना सांगितले। महिलांसाठी खास खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचं आयोजन येथे करण्यात आलं होतं। याचं सूत्रसंचालन प्रणव रावराणे यांनी केले। यावेळी माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांचीही येथे उपस्थिती लाभली। यावेळी नरेश मनेरा यांच्या लग्नाचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला। वेळ संपली, इथे मोज। अरे मला कुठे ट्रायल करायला लावताय इथे? ठीक आहे, मग इथून मागे द्यायचं, मागे 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 तुम्ही येणार, त्यांच्या पुढे उभे राहणार। त्याच्या नाही 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 बघितलं, या करेक्ट आल्या, त्याच्यामुळे ह्या खेळामध्ये जोर नाही टाळ्या। आणि तुम्ही खूप छान खेळलात म्हणून तुमचं विशेष अभिनंदन। ठीक आहे, अरे मला काय, अरे करंजीत, अरे वा वा, प्रेमाचं सारण, वा वा वा, नरेश दादानी एवढी बक्षिसं मिळवली आहे, एक तरी घेऊन जाणार, हेच आहे कारण। अरे वा 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 वा, अरे मला कुठे ट्रायल करायला लावताय? अरे उद्या मला पैठणी पण नेसून ट्रायल करायला सांगाल। हे बघा, ही रे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या।
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आताच काही वेळापूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष असं नाव जाहीर केल्याचं सांगितलं. घड्याळ मनगटावरून पाकिट मारासारखं चोरण्यात आलंय, तर आमचं मनगट अजून मजबूत आहे. आमचा पक्ष, आमचं नाव शरद पवार हे नेहमीच आधीपासून आम्ही सांगत होतो. आयोगाचा निर्णय दुटप्पी असून संभ्रम निर्माण करणारा आहे. हा पक्ष बळकट करण्याचे कोणाचे प्रयत्न होते, हा पक्ष कोणी मोठा केला, यावरती धांदाट खोटं निवडणूक आयोग बोलत असल्याचं देखील आव्हाड यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोग ही कठपुतली आहे. निवडणूक आयोगाला 30 तारखेला जे घडलं ते टाळायचं होतं. बंद खोलीत नेमकं काय घडलं ते दाखवायचं नव्हतं. काल तुम्ही प्लॅन करून पवारसाहेबांचा गळा घोटला. तुम्हाला लाज वाटली नाही. तुम्ही कितीही काही करा, तुम्ही पाकिट मारासारखं मनगट चोरलंय. पवारसाहेबांचं मनगट अजून मजबूत आहे. पवारसाहेब अजून मजबूतीने पुन्हा उभे राहतील. त्याचबरोबर काल एक जण बोलला, आव्हाड घरात भांडण लावतायत. तर तुम्ही तुमच्या काकाला किती त्रास दिला, बहिणीला किती त्रास दिला, हे सर्व परळीकरांना माहीत आहे. नियती कसा सूड घेईल हे आता कळेलच. शरद पवारांना संपवण्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात काही करता आलं नसतं हे त्यांना माहिती होतं आणि त्याला मदत त्यांच्याच घरातून झाली आहे. महाराष्ट्राच्या मनात राग आहे. पवारसाहेबांना तुम्ही छळलंय, त्याचं उत्तर महाराष्ट्रातील जनता आणि तरुणच तुम्हाला देतील. पवारसाहेबांनी घेतलेले निर्णय राज्याच्या हिताचे असून त्यांनी एक महत्त्वपूर्ण असा निर्णय दाखवावा. ज्या माणसाने तुम्हाला घडवलं तोच अजरामर राहील. हम लढेंगे और जीतेंगे असा विश्वास यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला. त्याचबरोबर अजित पवार यांना पुन्हा उपमुख्यमंत्री पद देणं ही सर्वात मोठी चूक होती. स्वतःचा पुतण्या पायावर पडून रडायला लागला तर काय करणार पवारसाहेब. ज्या काकीने खायला घातलं, वाढवलं, तिचंच कुंकू पुसायला निघालात, अशा तीव्र घणाघाती शब्दामध्ये त्यांनी अजित पवार यांच्यावरती टीका केली आहे. अहो या सगळ्या क्षेत्रामध्ये शरद पवार आहेत ना. कुठल्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष किंवा त्यांना निमंत्रित केलं अजित पवारांना. इथलं साहित्य संमेलन असो, इथलं नाट्य संमेलन असो, इथली नाट्य परिषद असो, म्हणून मी सांगितलं ना, बहुआयामी व्यक्तिमत्व आहे ते. प्रचंड वाचन, प्रचंड ज्ञान. बीकेसी उदाहरण देतो, कोणाला माहित नसेल, ते सिंगापूरला गेले होते. सिंगापूरला एक पुस्तक वाचलं त्यांनी आणि हे त्यांना ते एक नवीन सिटी अशी त्यांच्या मनात आली. उतरले विमानातनं, लगेच कॅबिनेटला गेले. कॅबिनेटमधनं सगळ्या सेक्रेटरीला मला येऊन भेटा. त्यांना सगळ्यांच्या मनात घातलं की आपल्याला बीकेसी मध्ये हे बनवायचंय. सगळ्या सेक्रेटरीनी विरोध केला. ते म्हणाले आपण बनवायचं म्हणजे बनवायचं. आणि आजची बीकेसी जी मुंबईत उभी आहे ना, सर्वात महागडी वास्तू जिथे मिळते, ती देण महाराष्ट्राला आणि मुंबईला दिली आहे शरद पवारांनी. तो परवा दिसला द्वेष. मग माझ्यावर टीका केली की हा घरचा मान करतो. शरद आजपर्यंत अजित पवारांनी एक्सप्लेनेशन दिले असं कधी पाहिलं होतं कोणी महाराष्ट्रात? काय एक्सप्लेनेशन द्यायला बाहेर आले जर मी नाटकी बोललो होतो तर? तुमच्या मनातलं, तुमच्या हृदयातलं खरं बाहेर आलं. खरं. आणि मी भांडण लावत नाही. आणि होय, भांडण लावीन मी. ज्या पद्धतीने तुम्ही शरद पवारांना छळलंय त्याचे भोग तुम्हाला भोगावेच लागतील. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबंदी, मुलगी वाचली पाहिजे, शिकली पाहिजे, ते समाज व्यवस्थेतील विविध कुप्रथांवरती आसूड ओढत बुधवारी ठाण्याच्या मालवणी महोत्सवात मराठवाड्याच्या भारूड कन्येने ठाणेकरांना गारूड घातले. आमदार प्रताप सरनाईक यांनीही या भारुडाचा आनंद लुटून ग्रामीण भागातून आलेल्या लोककलाकार कृष्णा युळेकर हीच रोख पारितोषिक देऊन तिचा सत्कार केला. या प्रसंगी
आमदार प्रताप सरनाईक यांनी या भारुडाचा आनंद लुटून ग्रामीण भागातून आलेल्या लोककलाकार कृष्णाई उळेकर हिचा रोख पारितोषिक देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मालवणी महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे, विनोद देसाई, संदीप शिंदे इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. ठाणे शहरातील शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सव 2024 मध्ये बुधवारी राज्य युवा पुरस्कार प्राप्त लोककलाकार कृष्णाई उळेकर यांच्या भारूड कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. कृष्णाई आणि तिच्या सहकाऱ्यांनी साध्या सोप्या रूपकांचा आधार घेत सुमधुर गीतसंगीताच्या साथीने उपस्थितांचे प्रबोधन केले. समाजव्यवस्थेत घडणाऱ्या अघटित घटनांपासून विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या, युवा पिढी, व्यसनमुक्ती, मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत अशा सगळ्या विषयांवरती कडक शब्दात आणि पहाडी आवाजात भारुडातून समाज जागृती करताना कधीही आत्महत्येचा विचार देखील न करणाऱ्या कोकणातील शेतकऱ्यांचा आदर्श इतरांनी ठेवण्याचं आवाहन कृष्णाईने केले. यावेळी मालवणी महोत्सवात भेट देण्यासाठी आलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनीही भारुडाचा आनंद घेतला. ग्रामीण भागातून आलेली एक मुलगी आपल्या कीर्तनाने असेच भारुडाने क्रांती घडवत असून तिच्यासोबतची लहान लहान मुलं देखील या लोककलेतून समाजामध्ये जनजागृती करत असल्याबद्दल कृष्णाई व तिच्या सहकाऱ्यांचा देखील इथे सत्कार केला. तर सध्याच्या हायटेक युगात लोप पावत असलेली भारुड ही लोककला प्रथमच मालवणी महोत्सवात प्रदर्शित केल्याबद्दल आयोजक सीताराम राणे यांचेही विशेष अभिनंदन त्यांनी केले. स्त्रीसाठी तिच्या न्यायाचा दान कर, स्त्रीसाठी तिच्या रक्षणाचा दान कर, स्त्रीसाठी तिच्या हक्काचा स्वातंत्र्याचा दार उघड, दार उघड, दार उघड, दार उघड. आज कृष्णाई उळेकर हिचा भारूड, महाराष्ट्राची लोककलामधील भारूड आणि त्याचबरोबर इतरही कार्यक्रम तिने सादर केले. भारूड ही एक आपली लोककलेमधला एक भाग आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. ही कला लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, मुख्यतः तरुण पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून हा भारूड कार्यक्रम कृष्णाईचा ठेवण्याचा उद्देश होता. कृष्णा एक चांगली कलाकार आहे, तिला राज्य शासनाचा युवा पुरस्कार या भारूडसाठी मिळालेला आहे आणि म्हणून तिला आमच्या ठाणेकरांसाठी तिने आपली कला सादर करावी म्हणून आज तिचा कार्यक्रम ठाण्यामध्ये ठेवण्याचं प्रयोजन होतं. संविधानाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय प्रत्येक राजकीय पक्षाला बंधनकारक असतो. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह घड्याळ हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार अजित पवार साहेबांना दिला आहे. या निर्णयाचं आम्ही विनम्रपणे स्वागत करत असताना डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात केलेलं वक्तव्य हे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या डोक्यावर बहुतेक परिणाम झालेला असल्याचं दाखवत आहे. कारण डॉक्टर जितेंद्र आव्हाड पुढे जाऊन असेही म्हणू शकतात की या देशामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं हे संविधान अस्तित्वात नाही. यामुळेच डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी खरोखर मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन आपल्या डोक्याची तपासणी केली पाहिजे असा सल्ला प्रदेश प्रवक्ते व ठाणे पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे. मी जितेंद्र आव्हाड यांना एवढेच सांगू इच्छितो की आमचे अजितदादांचे मनगट हे फौलादी आहे आणि त्याच्यावरचे घड्याळही मजबूत आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. पुढे जाऊन जितेंद्र आव्हाड यांना असा प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्हाला आम्ही काय संबोधायचे? तुमच्यावर तर किडनॅपिंगचा गुन्हा आहे, तुमच्यावर तर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे, तुम्हाला आम्ही मग काय संबोधलं पाहिजे? पण माझी ती संस्कृती नाही. राजकीय विरोध जरूर करा, पण तो असला देखील पाहिजे. पण राजकीय विरोध हा मर्यादा पाळून करा. तुम्ही मर्यादा सोडली तर आम्हाला देखील मर्यादा सोडावी लागेल. यापुढे अजित पवार यांच्याबद्दल तुम्ही बोललात तर मर्यादा सोडून बोललात तर जशास तसं उत्तर देऊ असं देखील यावेळी आनंद परांजपे यांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह घड्याळ याबाबतच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हेअरिंगसाठी मी स्वतः दिल्लीला जात होतो. आमच्याकडून ज्येष्ठ विधिज्ञ बाजू मांडत होते, त्यांच्याकडून त्यांचे ज्येष्ठ विधिज्ञ बाजू मांडत होते. 3-4 महिने अनेक तारखा देऊन दोन्ही पक्षाचे म्हणणे केंद्रीय निवडणूक आयोगाने ऐकून घेतले आणि त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगापुढे शेवटचे हेअरिंग 8 डिसेंबर 2023 रोजी झाले. 6 फेब्रुवारी 2024 रोजी ऑर्डर आली आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेली ऑर्डर ही सर्वांना मान्य करावी, अन्यथा त्याच्याबद्दल काही आक्षेप असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन त्याची दाद मागावी.
पण वारंवार केंद्रीय निवडणूक आयोगावरती आरोप करणे त्यांनी बंद करावे असा इशारा प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे. माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सायकॅट्रिस्टकडे जावं. सध्या ते काय बोलतात, कशाबद्दल बोलतात, कशा प्रकारे बोलतात, ह्याचं खरोखर इव्हॅल्युएशन एका सायकॅट्रिस्टनी केलं पाहिजे. बारामतीमध्ये दिलेलं संपूर्ण भाषण हे प्रत्येकाने ऐकावं. त्याच्यामध्ये स्पष्टपणे राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष हे म्हणत आहेत की जसजशा निवडणुका जवळ येतील, लोकसभेचा उमेदवार फोन करून तुम्हाला भावनिक आवाहन करेल की मी शेवटची निवडणुकीला उभी राहते, मलाच मतदान करा. ह्या भावनात्मक आव्हानाला तुम्ही बळी पडू नका. माझ्या विचारांच्या माणसाला तुम्ही मतदान करा, काम करणाऱ्या माणसाला मतदान करा. अशा प्रकारचं प्रति आवाहन हे माननीय अजितदादा त्या संपूर्ण संभाषणामध्ये करतायत. पण धचा मा करायचा, अर्थाचा अनर्थ लावायचा ही डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची नेहमीची सवय. ठाण्यातून पहिली आस्था स्पेशल ट्रेन उत्तर मुंबईच्या रामभक्तांना घेऊन मुंबईतून अयोध्याकडे रवाना झाली. माजी खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सदर ट्रेनमधील रामभक्त यांना निरोप देण्यासाठी आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 7 हे पूर्णतः फुलांनी सजवण्यात आलं होतं. तसेच ब्रास बँडच्या तालावरती अनेक रामभक्त या ठिकाणी थरकताना पाहायला मिळाले. 140 फूट 900 किलो फुलं वापरून एक भव्य असा हार येथे तयार करण्यात आला होता. हा हार रेल्वेच्या इंजिनला येथे लावण्यात आला. माजी खासदार संजीव नाईक यांनी या उपक्रमाबाबतचं आपलं मनोगत व्यक्त केलं. त्याचबरोबर माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे व आमदार निरंजन डावखरे यांनी देखील आपलं मनोगत येथे व्यक्त केलं. जय श्रीराम. आज आपण बघताय की ठाणे लोकसभेच्या एकंदरीत मतदारसंघातले ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर या तिन्ही शहरातले भारतीय जनता पक्षाचे 1400 रामभक्त या ठिकाणी अयोध्याला रवाना झालेले आहेत. आपण बघत असाल की खूप मोठा उत्साह लोकांमध्ये, एक प्रेम भावना रामाच्या बद्दल असलेली, रामलल्लाच्या दर्शनाच्या बद्दल सर्वांमध्ये जागृत आहे. आणि आज गेले 2 तास या ठिकाणी सर्वांनी त्यांना भावपूर्ण असा निरोप दिलेला आहे की तुम्ही जा, प्रभू रामाचं दर्शन घ्या आणि पुन्हा आपल्या या ठाण्यामध्ये परत या, अशी भावना प्रकट केलेली आहे. आणि सर्व रामभक्त उत्साहात आणि आनंदातून या ठाण्यातून या ठिकाणी प्रवासाला सुरुवात झालेली आहे. असं आहे की प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे की अयोध्येला जाऊन रामलल्लांच्या पायावरती डोकं टेकावं. आणि त्यामुळे असे लाखो भारतीय तिथे जायला उत्सुक आहेत. त्यातले ठाण्यातले जे भाजपचे कार्यकर्ते आणि अन्य हितचिंतक हे आज या निमित्ताने या अयोध्या एक्सप्रेसमधून रामलल्लाचं दर्शन घेण्याकरता जात आहेत आणि त्यांना निरोप देण्याकरता फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक गोळा झालेले आहेत. माझी खात्री आहे की जय श्रीरामच्या निनादामध्ये यांचा प्रवास अतिशय सुखाचा होईल. 500 वर्षानंतर राम मंदिर हे अयोध्यामध्ये माननीय मोदीजींच्या हस्ते त्याचं 22 तारखेला लोकार्पण झालं आणि गेली 500 वर्ष लोक उत्सुकतेने या मंदिराची वाट बघत होते. आज आपण बघतोय की 1368 पॅसेंजर हे ठाण्यावरनं अयोध्या धामला चालले आहेत आणि त्यांची अतिशय उत्तम व्यवस्था ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने केलेली आहे. हे सगळेजण अतिशय 22 तारखेपासून अतिशय उत्सुक आहेत आणि त्यांच्यामध्ये एक वेगळा उल्हास आज आपल्याला दिसतोय. या सगळ्यांची व्यवस्था त्या तिकडे अयोध्या धामला दर्शनापासून ते इकडनं जाऊन तिकडनं परत येईस तोपर्यंतची व्यवस्था ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने केली. आम्ही सर्वजण मोदीजींचे शतशत आभार व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने ज्या कारसेवकांनी जीवाची आहुती दिली, आज त्यांच्या मोदीजींच्या माध्यमाने हे राम मंदिर त्या तिकडे सगळ्यांना प्राप्त झालेलं आहे. भारतामधनं आणि भारताच्या बाहेरनं बरेचसे लोक या प्रभू रामांच्या दर्शनाला त्या तिकडे येत आहेत. माजी महापौर यांचा अजीब कारनामा, बॅनरवरनं बाळासाहेबांचा फोटो गायब. लुईसवाडी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या समोर एक बॅनर लावण्यात आलेला आहे. हा बॅनर मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. याची वैशिष्ट्य अशी आहेत की ठाण्यातले माजी महापौर अशोक वैती यांनी हा बॅनर लावलेला आहे. या बॅनरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो आहे. परंतु बाळासाहेबांचा फोटो या बॅनरवरून काढण्यात आलेला आहे.
यामुळे राजकीय रिंगणामध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे की बाळासाहेबांना मानणारा वर्ग कुठेतरी शिंदे गटामध्ये आता कमी पाहायला मिळत आहे.